आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। भरती परीक्षेतील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। देशात पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू। मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। देशात पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू। पेपर लीक करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड होणार। डमी उमेदवार परीक्षेला बसवल्यास 3 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासासह 10 लाखांचा दंड। मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार। परीक्षा घोटाळ्यासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार। ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा। परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा। सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। पीएसआय परीक्षेचा निकाल 8 महिन्यांपासून रखडला। एमपीएससी मार्फत 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती। निकाल रखडल्याने विद्यार्थी हताश। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक। मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। किशोर दराडेंसह शिंदे नाशिक, शिर्डी, जळगावात बैठक घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत तिढा। अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानात। भावसारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेवर चर्चा। विधानसभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी, तर 10 महत्त्वाची नावं राज्यातून दिल्लीला पाठवली जाणार। सूत्रांची माहिती। भाजप कोर कमिटीची सागर बंगल्यावर रात्री 5 तास बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक ब्ल्यूप्रिंट तयार। अंतिम आराखडा लवकरच निश्चित होणार। लोकसभा निवडणुकीत कमी पडलो तिथे संघटना वाढवणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे यावर चर्चा केली। बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भुजबळ आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता जालन्यात हाके आणि वाघमारेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। मंत्री छगन भुजबळ आज ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंच्या आंदोलनाला भेट देणार। सकाळी 11 वाजता भुजबळ ससाणेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। यापुढे सातारा जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार। साताऱ्यातील मेळाव्यात उदयनराजेंचं वक्तव्य। अहमदनगरचे खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। निवडून आल्यानंतर लंके मातोश्रीवर जाऊन ठाकरेंचा आशीर्वाद घेणार। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या मतमोजणी निकालावर स्थगिती द्या। हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टात याचिका। आरक्षित तिकीट नसलेल्यांना रेल्वेत प्रवास बंदी। प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन प्रवास करण्यास मनाई। कोकण मार्गावरील वंदे भारतच्या 124 फेऱ्या रद्द। पावसाळ्यात आपत्कालीन घटना टाळण्यासाठी फेऱ्या रद्द। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल। नाशकात पालखी दाखल होताच भाविकांकडून भव्य स्वागत। 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमधून पालखीचं प्रस्थान। बुलढाण्याच्या राजूर घाटात मुक्ताई पालखीचं आगमन। निसर्ग आणि भक्तीचा एकाच ठिकाणी संगम। जिल्ह्यात 5 दिवस असणार पालखीचा मुक्काम। मुंबईत शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज। 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईतील धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस नाही। 7ही धरणांमध्ये केवळ 5.32% पाणीसाठा शिल्लक। पावसानं दडी मारल्यावर मुंबईकरांवर पाणी टंचाईची शक्यता। रत्नागिरीच्या चिपळूण शहराचा आज पाणीपुरवठा बंद। बांदल हायस्कूल, जिव्हाळा बाजार आणि राहुल गार्डन परिसरातील पाणीपुरवठा खंडित। जलवाहिनीला गळती लागल्यानं पाणीपुरवठा बंद। कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या तोरणमाळकडे जाणाऱ्या घाटात दरड कोसळली। अनेकदा दरड कोसळून बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात कोसळधारा। पावसामुळे लांजा तालुक्यात बत्ती गुल। गोंदियामध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं साहित्याचं नुकसान। ग्रामपंचायतने रस्ता बांधला, मात्र नाला तयार केला नसल्यानं पाणी नागरिकांच्या घरात। जळगावच्या 40 गावात 52% पेरण्या पूर्ण। 5 ते 6 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यानं काही भागातील पेरण्या खोळंबल्या। शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। वाशिम जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पिकं धोक्यात। शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनानं पिकं वाचवण्याची धडपड।
पंढरपूर शहरात तब्बल 113 इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर. बहुतांशी इमारती विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात. नगरपालिकेकडून इमारतीच्या मालकांना नोटीस. वडाळा परळ दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील जलबोगद्याचे खनन पूर्ण. संपूर्ण प्रकल्पाचं काम 2026 मध्ये पूर्ण होणार. माटुंगा वडाळा परळ भागातील पाणी प्रश्न सुटणार. कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू. आंबा घाटातील कामाला वेग. अवघड वळणे कमी करण्यावर भर.